ठिकाणी आज सन्माननीय दीपकभाईंनी आम्हाला काजू उत्पादक शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलवलं होतं, त्याप्रमाणे त्यांच्यावर बैठक पार पडली। परंतु दीपकभाईंचं असं म्हणणं आहे की काजू उत्पादक शेतकऱ्यांना 135 रुपयापर्यंत ते दर द्यायला तयार आहेत, परंतु आमच्या शेतकऱ्यांची भूमिका अशी आहे की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे आम्हाला किमान 200 रुपये हा हमीभाव मिळालाच पाहिजे। 200 रुपयाचा जर दर मिळत नसेल तर हा काजू उत्पादक शेतकरी याच्यापुढे थांबणार नाही, वेगळ्या प्रकारची मोठ्या प्रकारचे आंदोलन या ठिकाणी करू। येणाऱ्या निवडणुकीमध्ये वेगळा निर्णय वेळप्रसंगी सुद्धा घेण्यासाठी आज शेतकरी या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेत आहे, वेगळा निर्णय घेणार आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे की आज माझं सरकारला असं म्हणायचं आहे की सरकारने या काजूवरती आयात शुल्क का वाढवत नाही। आयात शुल्क जर या सरकारने जर वाढवला असेल तर आपोआपच आमच्या शेतकऱ्यांचा काजू हा कारखानदार नक्कीच चांगला भाव देऊन याच्यापुढे घेईल। त्याच्यामुळे आम्हाला किमान 200 रुपये हा दर मिळालाच पाहिजे, त्याच्याशिवाय हा शेतकरी स्वस्त बसणार नाही। हे बघा, मी काजू मंडळाचा अध्यक्ष सुद्धा होतो आणि त्याच्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि लवकरच काजूची खरेदी ही सरकारच्या वतीने सुरू होईल आणि त्याचा जो भाव असेल, माझी जी काय चर्चा पणन मंत्र्यांची झाली त्याप्रमाणे 135 रुपये हा बेसिक भाव असेल आणि जो वेळोवेळी भाव वाढेल त्याच्यावर सुद्धा अधिकचं रेट हा त्या ठिकाणी दिला जाईल। गोव्याचं उदाहरण दिलं जातं, परंतु गोव्याला फक्त काजू बागायतदार संघाच्या मार्फत जी खरेदी होती तेवढ्यालाच अनुदान आहे। हे जे अनुदान आहे कुठलाही शेतकरी आपला 135 रुपयाने विकू शकेल आणि कोकण बोर्डाने या ठिकाणी आपलं जे पणन मंडळ आहे त्याला आपली एजन्सी म्हणून नेमलेलं आहे। महाराष्ट्र आपलं फेडरेशन आहे, त्या फेडरेशनच्या माध्यमातून ही खरेदी होईल। त्याच्या स्टोरेजसाठी काजूचे इथले जे व्यापारी आहेत त्यांनी आपली गोडाऊन्स तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत। पुढच्या 1 वर्षामध्ये सर्व गोडाऊन्स, त्याची ड्राईंग यार्ड्स सगळी बांधली जातील आणि काजूला चांगला दर हा मिळेल। कदाचित ही माहिती मला वाटतं की आंदोलकांपर्यंत पोहोचलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आंदोलन केलेलं आहे। निश्चितपणे काजूच्या ह्याच्यामध्ये पूर्णपणे कायापालट करणारा असा हा प्रकल्प आहे आणि त्याच्याचबरोबर मंगळवारी आम्ही काजूच्या जे उत्पादक शेतकरी आहेत त्यांचं जे काजूचं फळ असतं, ज्याला कॅश्यू ॲपल असं म्हणतात, त्याच्यावर प्रक्रिया करण्याची मशिनरी ही काजूच्या शेतकऱ्यांना देण्याची सुरुवात ही आम्ही मंगळवारी करतोय। दुपारी 12 वाजता त्यांचा मेळावा ठेवलेला आहे आणि या मेळाव्यामध्ये थेट त्यांचं, कारण काजूचा सीझन एकदम जवळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही मशिनरी त्यांना मिळाल्यानंतर जे काजूचं ज्यूस कॉन्सन्ट्रेट करून दिलं जाईल त्याच्यावर सध्या प्रक्रिया ही काजू आपले कोकण कृषी विद्यापीठ हे करणार आहे आणि 11 तारीखला आमची ब्राझीलबरोबर मीटिंग आहे आणि त्याच्यामुळे ब्राझीलमधले जे काजूच्या रसावर प्रक्रिया करणारे उद्योग आहेत त्यांचे उद्योगातले त्यांचे प्रतिनिधी, त्यानंतर तिथल्या चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रतिनिधी हे सोमवारी सकाळी 9 वाजता माझ्या बंगल्यावर येणार आहेत आणि तिथल्या जर आपल्या बोलणं यशस्वी झाले तर पणन मंत्र्यांच्या बरोबर त्यांची मीटिंग होईल आणि तो सुद्धा MOU आम्ही करू, जेणेकरून पूर्ण काजू उत्पादक शेतकऱ्यांचं नशीब हे बदलून जाईल आणि काजूच्या बाबत त्यांना निश्चितपणे असं चांगला असा पुढच्या काळामध्ये उत्पन्न होऊ शकेल आणि ही खरेदी सुद्धा लवकरात लवकर सुरू करण्याच्या बाबत निर्णय झालेला असला तरी पणन मंत्र्यांना सांगून लवकरच ही खरेदी केंद्र ही सुरू करण्याचं आम्ही सुरुवात करू आणि त्याच्यामुळे एक दिलासा हा आपल्याला मिळू शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।